संजय शिरसाठांचा अजब पॅटर्न. घरी बोलावून सोडवलं उपोषण. असंवेदनशील मंत्री, विरोधकांची टीका. दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या संजय शिरसाठांच्या आलिशान घरातील. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी कन्नडमध्ये संदीप सेठी या शेतकऱ्याचं उपोषण सुरू होतं. हे उपोषण सोडवण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न केले. अखेर आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांना हे उपोषण मागे घेण्याचं ठरवलं. मात्र पालकमंत्री शिरसाठ यांच्या बिझी शेड्यूलमुळे मंत्री महोदयांना उपोषण स्थळी जाणं शक्य नसल्यानं त्यांनी थेट त्या उपोषणकर्त्यालाच आपल्या निवासस्थानी बोलावण्याचं फरमान सोडलं. मग काय, उपोषणकर्ते शिरसाठांच्या घरी दाखल झाले आणि शिरसाठांच्या हातूनच ज्यूस पिऊन या उपोषणकर्त्यानं आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र घडल्या घटनेनं मंत्री शिरसाठ पुन्हा एकदा वादात सापडले. तर विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्यांच्या या अजब कारनाम्याचा चांगलाच समाचार घेतलाय. असले नग जर भरले असतील या सरकारमध्ये, या सरकारचं करायचं काय? त्यामुळे उपोषणाच्या ठिकाणी वेळात वेळ काढून, आता त्यांना थोडा वेळ कमी आहे ना, तिथं सिडकोची जमीन खाण्यासाठी 50,000 कोटी रुपये आता कुठं पचवायचे हा एक मुद्दा असेल. हॉटेल कुठलं विकत घ्यायचं, जमिनी कुठला विकत घ्यायचा, याच्यामध्ये कदाचित ते व्यस्त असतील, त्यामुळे त्यांना वेळ झाला नसावा. दरम्यान विरोधकांनी केलेल्या चौफेर टीकेनंतर संजय शिरसाठ यांनी आता सारवासारव केली. उपोषणकर्त्याच्या मागणीवरूनच त्याला घरी बोलावलं होतं असं शिरसाठांनी म्हटलंय. तर उपोषणकर्त्यानं नेमकं काय म्हटलंय तेही पहा. सर, आता असं नाही आहे, कदाचित असेल का त्यांच्याकडे वेळ नसेल, ते बिझी असतील, परंतु माझ्या मनातून तर इच्छा खूप होती की त्यांनी कन्नडला यावं, शेतकऱ्यांचे काही प्रश्न ऐकावेत, परंतु त्यांचं व्यस्त काळ असल्यामुळे ते जर नाही येऊ शकले तो भाग वेगळा. परंतु त्यांनी तिथं बोलवून मला भरपूर वेळ देऊन समजूतदारपणे माझ्या गोष्टीही समजून घेतल्या आणि मला त्याबद्दल म्हणजे आश्वस्तही केलं की माझ्या मागण्या ही रास्त आहे, त्या लवकरात पूर्णत्वात येतील. शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना की मला उपोषण पालकमंत्र्याच्या हस्ते सोडायचं आहे आणि मला संभाजीनगरला जायचं आहे. म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली. नंतर त्यांनी उपोषण सोडलं. मुळामध्ये त्याचे वडील हे पूर्वी सरणीचे आमचे कार्यकर्ते होते, म्हणून त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय, या भावनेतून तो आला होता. त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणताही घटना नव्हती. शेतकऱ्यांबद्दल सत्ताधारी मंत्र्यांचा आणि नेत्यांचा असंवेदनशीलपणा अनेकदा समोर आलाय. त्यातच आता शिरसाठ यांनी थेट उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून उपोषण सोडण्यास सांगितल्यानं या अजब पॅटर्नची राज्यभर चर्चा आहे. अतिवृष्टीनं आधीच शेतकरी पार कोलमडून पडलेला असताना दुसरीकडे सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांचं हे वागणं शोभनीय आहे की शोभा काढणारं, याचा विचार नेत्यांनी करायलाच पाहिजे. माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.